मी प्राध्यापक शेंडे एम.जी. मातोश्री लक्ष्मीबाई मेत्रे प्रशाला व श्री गुरुशांत लिंगेश्वर ज्युनियर कॉलेज दुधनी इयत्ता 12वी व्याकरणाचा भाग 5 व्याकरण व लेखन यातील अलंकार हा भाग आपण अभ्यासणार आहोत. अलंकारामध्ये 4 प्रकार आहेत. अनन्वय, 2 अपनुक्ती, 3 अतिशयोक्ती, 4 अर्थांतरन्यास. हे 4 प्रकार आपण अभ्यासणार आहोत. पहिल्यांदा अलंकार म्हणजे काय? आपण जेव्हा कथा, कादंबरी किंवा नाटक वगैरे साहित्य वाचतो तेव्हा दैनंदिन जीवनातील भाषेपेक्षा थोडी वेगळी भाषा आपल्याला वाचायला मिळते. आपल्याला साहित्य वाचनाचा आनंद मिळवून देण्यात यातील ही भाषेचा मोठा वाटा असतो. दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा ज्या घटकामुळे वेगळी ठरते त्यातील एक घटक म्हणजे अलंकार. ज्याप्रमाणे एखाद्या स्त्रीला अलंकार घातल्यानंतर ती स्त्री खुलून दिसते, त्याप्रमाणे आपल्या भाषेमध्ये वेगवेगळे शब्दांचा भर टाकला, वेगवेगळे शब्द घेतले तर दररोजच्या जीवनामध्ये आपल्याला ते कंटाळवाणे वाटणार नाहीत. यासाठी म्हणून अलंकार हा शब्द त्या ठिकाणी आपल्याला योग्य वाटतो. अलंकाराचे शब्दालंकाराचे प्रकार 3 आहेत आणि अर्थालंकाराचे प्रकार 20 आहेत. हे प्रकार आहेत. यापैकी यमक, अनुप्रास, श्लेष हे शब्दालंकार आणि उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, व्यतिरेक, दृष्टांत, चेतनगुणोक्ती हे अलंकार आपण अभ्यासले आहेत. या इयत्तेत आपण अनन्वय, अपनुक्ती, अतिशयोक्ती व अर्थांतरन्यास हे अलंकार आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यामधला पहिला जो आहे तो अनन्वय. त्याचं उदाहरण पहिल्यांदा आपण पाहूयात. त्या उदाहरणाचे निरीक्षण करा आणि कृती आपण लगेच त्याबरोबर सोडवूयात. पहिला आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी. नंबर 2 आहे ह्या आंब्यासारखा गोड आंबा हाच. आता यामध्ये वरील पहिल्या उदाहरणामध्ये जर आपण पाहिलं तर वरील दोन्ही उदाहरणामध्ये उपमेय हे ताजमहल आहे आणि आंबा आहे. त्यानंतर वरील दोन्ही उदाहरणामध्ये जर उपमाने पाहिले तर ताजमहल आणि आंबा आहे. पहिल्या उदाहरणामध्ये उपमेय ताजमहल आणि आंबा आणि उपमाने देखील ताजमहल आणि आंबा. आता निरीक्षणानंतर उपमेय व उपमान एकच आहेत असे कळते. आता हे त्याचे वैशिष्ट्य पाहूयात. त्या वैशिष्ट्यावरून आपल्याला लक्षात येईल की नंबर 1चं वैशिष्ट्य आहे उपमेय एखाद्या गुणाच्या बाबतीत अद्वितीय असते. नंबर 2 उपमेयाला योग्य असे उपमान मिळू शकत नाही, म्हणून उपमेयाला उपमेयाचीच उपमा द्यावी लागते. कारण उपमेय हेच उपमान आहे आणि उपमान हेच उपमेय आहे. यामध्ये एखादं उदाहरण देण्यासाठी म्हणून आपण जी पूर्वीची गोष्ट आहे, पूर्वीची वस्तू आहे, त्याच वस्तूचं नाव घेऊन आपण त्याच्यासारखी अशी वस्तू आहे हे आपण सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. आता याच्यावरून आपल्याला पाहता येईल इतर अनेक अलंकारामध्ये एखाद्या वस्तूची तुलना दुसऱ्या समान वस्तूशी करून आपण वर्णन करतो. पण कधी कधी उपमेय हे एखाद्या गुणाच्या बाबतीत इतके अद्वितीय असते की त्याला योग्य असे उपमान मिळत नाही. अशावेळी उपमेय हे उपमेयासारखे आहे असे सांगितले जाते. या ठिकाणी अशा प्रकारचा हा अनन्वय अलंकार होतो. तर अलंकाराची व्याख्या आपण पाहूयात. उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल, म्हणजेच
जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. एखाद्या गोष्टीला उपमा द्यायची असेल तर पूर्वीची जी गोष्ट आहे महत्त्वाची आहे त्याच गोष्टीची उपमा आपण दुसऱ्या गोष्टीला देतो तेव्हा त्या ठिकाणी तो अनन्वय अलंकार होतो. तर अनन्वय म्हणजे संबंध संबंध आणि अनन्वय म्हणजे तुल्य अन्वय म्हणजे संबंध. मिळत नाही असा अतुलनीय. आता उदाहरण घ्यायचं म्हटलं तर झालेत बहु होतील बहु, झालेत बहु होतील बहु, झालेत बहु होतील बहु या सम हे आपल्याला उदाहरण या ठिकाणी देता येईल. आता इथं अर्जुनाचं उदाहरण देताना कवी मोरोपंत म्हणतात, अर्जुनासारखा पराक्रमी अर्जुनच. हे स्पष्ट करण्यासाठी प्रस्तुत ओळी आलेल्या आहेत. अर्जुन हेच उपमेय आणि अर्जुन हेच उपमान या ठिकाणी आहे हे आपल्याला सांगता येईल. थोडक्यात या अलंकाराचं सांगता येईल आपल्याला की या ठिकाणी एखाद्या गोष्टीचं उदाहरण देण्यासाठी म्हणून आपल्याला पूर्वीचे ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याच गोष्टीचं उदाहरण त्या ठिकाणी आपल्याला देता येतं. उदाहरणार्थ ताजमहल असेल, आंबा असेल. आंबा हा सर्व फळांचा राजा आहे म्हणून आंब्यासारखा गोड हा दुसरा आंबा दुसरा फळ असूच शकत नाही असं त्यांना त्यातून सांगायचं आहे. तर या ठिकाणी अनन्वय हा अलंकार या ठिकाणी आपण अभ्यासला. तर नंबर 2चा जो आहे तो अपनुंती. तर अपनुंती या अलंकाराचं उदाहरण आपण पहिल्यांदा उदाहरण पाहूयात. त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि निरीक्षणावरनं आपण त्याचं विश्लेषण आपण पुढे पाहूयात. उदाहरण आहे, हे नयन पाकळ्या उमलत्या सरोजातील, न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. आता याच्यामध्ये पहिली ओळ जी आहे त्या पहिली ओळीमध्ये उपमेय हे नयन आहे, उपमान हे कमळ पाकळ्या आहेत आणि दुसऱ्या ओळीमध्ये उपमेय हे वदन आहे आणि उपमान हे शरद चंद्रमा आहे. आता वरील उदाहरणावरून जर आपण पाहिलं तर वरील उदाहरणामध्ये त्याची पहिल्यांदा वैशिष्ट्ये पाहू आणि वैशिष्ट्यानंतर पुढे त्याचं विश्लेषण आपण पाहूयात. अपनुंती अलंकाराचं वैशिष्ट्य आहे, पहिलं जे आहे ते उपमेयाला लपवले जाते. नंबर 2 आहे, उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असे सांगितले जाते. म्हणजेच आपल्याला नंबर 3 उपमेयाचा निषेध केला जातो. नंबर 4 निषेध दर्शवण्यासाठी न, नव्हे, नोहे असे कसले असे शब्द हे त्या ठिकाणी वापरले जातात. अपनुंती म्हणजे लपवणे किंवा झाकणे. वरील उदाहरणातील पहिल्या ओळीत नयन हे उपमेय आहे, नयन हे उपमेय आहे, कमळातल्या पाकळ्या हे उपमान आहे. इथे डोळे हे डोळे नसून त्या कमळाच्या पाकळ्या आहेत असे सांगताना उपमेयाला लपवून दूर सारून म्हणजेच उपमेयाचा निषेध करून त्याच्या जागी उपमानाची स्थापना केली आहे. उदाहरणातील आपल्याला इथं उपमान हे उपमान आहे, इथे डोळे हे डोळे नसून त्या कमळाच्या पाकळ्या आहेत असे सांगताना उपमेयाला लपून दूर सारून म्हणजेच उपमेयाचा निषेध करून त्याच्या जागी उपमानाची स्थापना केली आहे. दुसऱ्या ओळीत वदन या उपमेयाचा निषेध करून
तो शरद ऋतूतील चंद्र आहे असे म्हणून उपमानाची स्थापना केली म्हणून अपनुंती अलंकार झालेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला एखादं उदाहरण द्यायचं असेल तर उदाहरण त्या ठिकाणी देता येईल की डोळे हे तुझे डोळे नसून ते कमळाच्या पाकळ्या आहेत. मग आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा कमळाची पाकळी दिसेल, कमळ दिसेल आणि मग डोळे दिसतील. हा भाग त्या ठिकाणी आपल्याला घ्यायला हरकत नाही. म्हणजेच उपमेयाचा निषेध करून उपमेय हे उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा अपनुंती अलंकार त्या ठिकाणी होतो. म्हणजे एखादं उदाहरण जर त्या ठिकाणी द्यायचं असेल तर त्या उदाहरणाला दुसऱ्या कुठल्या तर गोष्टीचं उदाहरण त्या ठिकाणी दिलं जातं आणि उदाहरण देऊन त्या ठिकाणी सांगितलं जातं की हे तुझे डोळे नाही आहेत तर डोळे नसून ह्या तुझ्या कमळाच्या पाकळ्या आहेत. हा त्या ठिकाणी भाग सांगितला जातो. मग डोळे त्या ठिकाणी काय होतात, नाहीसे होतात, म्हणजे निषेध होतो आणि त्या ठिकाणी पाकळ्या या गोष्टीचा किंवा या कमळाच्या फुलाचा त्या ठिकाणी उल्लेख होतो. तर वदन याचं सुद्धा असंच आहे की या उपमेयाचा निषेध करून त्या ठिकाणी शरद ऋतूतील चंद्र असं म्हटलेलं आहे. तुझ्या शरदचंद्र ऋतूतील जो चंद्र आहे तो या पद्धतीचा आपल्याला त्या ठिकाणी सुरेख दिसतो आहे असं हे त्या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणून या ठिकाणी अपनुंती अलंकार हा आपल्याला सांगता येईल. तर पुढचा जो येतो आहे तो अतिशयोक्ती. अतिशयोक्ती अतिशयोक्तीचं उदाहरण आपण पाहूयात, त्याचं निरीक्षण आपण या ठिकाणी करूयात. पहिली उदाहरण जे आहे, जो अंबरी उफळता खूर लागत आहे तो चंद्रमा निज तनुवरी. जो अंबरी उफळता खूर लागत आहे तो चंद्रमा निज तनुवरी डाग वाहे. प्रस्तुत उदाहरणार्थ नलराजाचा घोडा आकाशात इतका उंच उसळला की त्याचा खूरच चंद्राला लागला म्हणून चंद्रावर डाग पडला असे त्या ठिकाणी वर्णन केले आहे. इथं खूपच्या ऐवजी इथं खूर पाहिजे. खूर म्हणजे नख असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी आहे. आता या प्रस्तुत उदाहरणामध्ये नलराजाचा घोडा आकाशात उंच उसळला की त्याचा खूर चंद्राला लागला म्हणून चंद्रावर डाग पडला असं त्या ठिकाणी सांगितले जातं. म्हणजे एखादी गोष्ट फुगून सांगितली जाते. म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा फुगून सांगतो तेव्हा त्याला त्या ठिकाणी अतिशयोक्ती अलंकार असं म्हटलं जातं. त्याची वैशिष्ट्ये पाहूयात. नंबर 1, एखाद्या गोष्टीचे प्रसंगाचे वर्णन केलेले असते. तर साधक वर्णन आपल्याला जसं पाहिजे तसं आपण ते वर्णन करून सांगितलेलं असतं. नंबर 2, ते वर्णन अधिक फुगवून केलेले असते. म्हणजे एखादी छोटी वस्तू असली तर ती खूप मोठी आहे, छोटं काम केलेलं असतं, मी खूप मोठं केलं आहे असं म्हणून त्या ठिकाणी सांगणं. नंबर 3, त्यामुळे त्या वर्णनाची असंभाव्यता, कल्पनारंजकता अधिक स्पष्ट होते. असंभाव्यता म्हणजे एखादी गोष्ट काही मोठी असली किंवा छोटी असली तर छोटी असलेली गोष्ट आपण मोठी करून सांगतो आणि मोठी असली तरी छोटी करून सांगतो. कल्पनारंजकता, एखादी कल्पना आहे ती रंजक बनवून त्या ठिकाणी आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. तर या अलंकारामध्ये प्रत्येक गोष्टीचे वर्णन चमत्कृतीपूर्ण करायचे असल्यामुळे त्यात थोडी अतिशयोक्ती येतेच. उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, व्यतिरेक या अलंकारात थोडी अतिशयोक्ती असतेच. पण केवळ अतिशयोक्तीच जिथे प्रामुख्याने केलेली असते तिथे अतिशयोक्ती हा स्वतंत्र अलंकार मानला जातो. प्रस्तुत उदाहरणात चंद्राला घोड्याच्या खुराचा डाग लागणे असंभवनीय असले तरी घडल्याचे वर्णन केल्यामुळे इथे अतिशयोक्ती अलंकार झालेला आहे. त्याची व्याख्या आपण पाहूयात. कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते, त्यावेळी अतिशयोक्ती अलंकार त्या ठिकाणी होतो.
कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते, त्यावेळी अतिशयोक्ती अलंकार हा त्या ठिकाणी होतो. आता याच्यावरती जे उदाहरण आहे, उदाहरण पाहूयात. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं. मामांजीची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली. उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला. वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. तर या ठिकाणी दमडीचं तेल म्हणजे 5 पैसे 10 पैसे पूर्वी आणे 2 आणे या पद्धतीने तेल आणलेलं आहे. त्यात सासूबाईच्या डोक्याला तेल लावलेलं आहे म्हणजे आंघोळ घातलेली आहे. मामांजीच्या दाढीला पण तेल लावलेलं आहे. भाऊजींच्या शेंडीला, पूर्वी शेंडी ही ठेवली जायची, शेंडीला तेल लावलेलं आहे. उरलं तेल झाकून ठेवलेलं आहे. आणि लांडोरीचा पाय लागला म्हणजे घरातल्या कुठल्या तर स्त्रीचा एखादा पाय लागला आणि पाय लागल्यानंतर वेशीपर्यंत ओघळ गेला. वेश म्हणजे जेव्हा गावामध्ये आपण आतमध्ये येत असतो, एंट्री करत असतो, त्यावेळेस त्या ठिकाणी वेश ही पूर्वी असायची आणि त्या वेशीच्या आत, आता अलीकडे नाका वगैरे म्हणतो आपण त्याला, किंवा सरहद्द म्हणतो, त्या सरहद्दीच्या आत येतो तिथपर्यंत हा ओघळ गेलेला आहे असं त्या ठिकाणी सांगितलं जातं. आणि त्यात उंट पोहून गेला म्हणजे उंटासारखा उंच प्राणी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये वाहून गेला. म्हणजे या सगळ्याच गोष्टी या ठिकाणी काय आहेत, पूर्णपणे दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामांजीची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली. उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. या उदाहरणामध्ये, प्रस्तुत उदाहरणात दमडीच्या तेलात कोणत्याही गोष्टी उरकल्या हे सांगताना त्या वस्तुस्थितीपेक्षा कितीतरी गोष्टी या ठिकाणी फुगवून सांगितल्या आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं, बघायला मिळतं. मग आता व्याख्या परत एकदा वाचतो. कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील संभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते, त्यावेळी अतिशयोक्ती अलंकार हा त्या ठिकाणी होतो, हे आपल्याला त्या ठिकाणी सांगायला हरकत नाही. तर पुढचा जो आहे तो अर्थांतरन्यास. आता अर्थांतरन्यास याचं उदाहरण आपण पहिल्यांदा पाहूयात. खालील उदाहरणाचं आपण निरीक्षण करा. त्या उदाहरणामध्ये पाहता येईल आपल्याला, तदी तर खग भेणे वेगळाले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले, स्वजन गवसला जो त्याज पाशी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. या ठिकाणी आपल्याला वाक्याचं विश्लेषण करताना जर पाहिलं तर नलराजा आणि हंस आला, पकडल्यानंतर बागेत जलक्रीडेसाठी जमलेले इतर सर्व पक्षी घाबरून पळाले, त्याच्याजवळ कोणीच राहिले नाही. एवढी हकीकत सांगून झाल्यावर कवीने त्यावरून एक सामान्य सिद्धांत सांगितला की कठीण प्रसंगी कोणीच आपल्याला उपयोगी पडत नाही, असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजेच त्याचं वैशिष्ट्य पाहूयात. विशेष उदाहरणावरून एखाद्या सर्व सामान्य सिद्धांत सांगितला जातो. नंबर 2, सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे दिली जातात. नंबर 3 आहे अर्थांतर म्हणजे दुसरा असा अर्थ. न्यास म्हणजे शेजारी ठेवणे. तर या अलंकारात एका अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवणे म्हणजे एक विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवणे म्हणजे अर्थांतरन्यास म्हणावा लागेल. कारण या ठिकाणी एखादी गोष्ट जेव्हा समजावून सांगायची असते तेव्हा दुसरी गोष्ट त्याच्या बाजूला त्या ठिकाणी ठेवलेली असते. म्हणजे त्याची तुलना करणं आणि त्यातून एखादी गोष्ट समजावून सांगणं म्हणजे अर्थांतरन्यास आपल्याला सांगता येईल. आणखी एक उदाहरण आपण पाहूयात. उदाहरणार्थ
उदाहरण नंबर 2, होई होई जरी संतती होई जरी संतत दुष्ट संग न पावती सज्जन न पावती होई जरी संतत दुष्ट संग न पावती सज्जन सत्वभंग असोनिया सर्प सदा शरीरी झाला नसे चंदन तो विषारी. तर या उदाहरणावरनं दुष्टांची संगत झाली म्हणून जो सात्विक असतो तो सात्विक असलेला कधीही दुष्टांच्या बरोबर तो दुष्ट होत नाही. पहिल्या 2 ओळीचा अर्थ आणि दुसऱ्या 2 ओळीचा अर्थ, असोनिया सर्प सदा शरीरी झाला असे नसे चंदन तो विषारी. आता या ठिकाणी आपल्याला पाहता येईल सज्जन सतत जरी दुष्टांच्या संगतीत आले तरी सज्जनांची सात्विकता नष्ट होत नाही. हा विशेष सिद्धांत सांगितल्यानंतर कधी निसर्गातले एक सामान्य उदाहरण निसर्गातले कवी झालेला इथं कवी पाहिजे. या ठिकाणी निसर्गातले एक सामान्य उदाहरण देतात. साप चंदनाच्या झाडावर सतत राहत असला तरी चंदनाचे झाड मात्र विषारी बनत नाही. या ठिकाणी दुसऱ्या ओळीचा अर्थ आपल्याला सांगता येईल की चंदनाच्या झाडावर विषारी साप सतत राहिला तरी चंदनाचे झाड हे कधीच विषारी होत नाही. हे त्यांना त्या ठिकाणी या वाक्यातून सांगायचं आहे, या ओळीतून सांगायचं आहे. होई जरी संतती दुष्ट संग आणि न पावती सज्जन सत्वभंग. जरी दुष्ट माणूस सज्जन माणसाच्या सहवासात आला तर तो सज्जन माणूस कधी दुष्ट होत नाही. आणि असोनिया सर्प सदा शरीरी झाला नसे चंदन तो विषारी. चंदनाच्या झाडावरती जरी विषारी साप असला तरी चंदनाचं झाड कधीच विषारी होत नाही, तो सुवास त्या ठिकाणी देतच असतो असं त्या ठिकाणी सांगायचं आहे. यालाच अर्थांतरन्यास हा आपल्याला अलंकार सांगता येईल. त्याची व्याख्या आपण पाहूयात. या अलंकारात एका अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवणे म्हणजेच एक विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवणे म्हणजेच अर्थांतरन्यास असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. या ठिकाणी व्याकरणाचा हा जो अलंकाराचा भाग आहे तो या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये काही त्रुटी असतील किंवा काही भाग समजला नसेल, कळला नसेल तर मला तो नक्की कळवावा. या माध्यमातून मी परत तुम्हाला त्या ठिकाणी काय सूचना असतील किंवा काय राहिलेला भाग असेल तर तो मी नक्की तुम्हाला सांगेन. मी प्राध्यापक शेंडे MG, मातोश्री लक्ष्मीबाई म्हेत्रे प्रशाला व श्री गुरुशांत लिंगेश्वर ज्युनियर कॉलेज या व्याकरणामध्ये आपल्याला माझ्या कौशल्याने हा भाग शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर आपल्याला काही त्रुटी असल्यास त्या मला नक्की कळवाव्यात. आवडल्यास पुढे हा भाग सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जे वंचित विद्यार्थी असतील त्यांना हा नक्कीच व्हिडिओ उपयोगात येईल. धन्यवाद.